अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण परमपूज्य श्री दादा कवडे महाराज यांचे साधना जिज्ञासा हे साधकांसाठी अत्यंत उपयोगी पुस्तक वाचत आहोत. यात अनेकांना जे काय प्रश्न पडतात त्याची उत्तर दिलेली आहेत. आजचा प्रश्न आहे, प्रत्येक मनुष्याची स्थूल बुद्धी कमी जास्त असते, त्यामुळे त्याला शब्दज्ञानही कमी जास्त प्रमाणात होते. तसे सूक्ष्म बुद्धीने काय होते, तिचे कार्य काय असते? उत्तर, खरे म्हणजे बुद्धी ही स्थूल आणि सूक्ष्म अशी काही वेगळी वेगळी नसते. जिला आपण परमार्थात बुद्धी म्हणतो, ती बुद्धी म्हणजेच आपली सारासार विचार करण्याची वृत्ती असते. योग्य अयोग्याचा निवाडा करणारी शक्ती असते. ती बुद्धी आत्मतत्व बघणारी असते. आपली बुद्धी जर शुद्ध असली तर साधनेचा खटाटोप करावाच लागला नसता. आपोआपच आपणास आत्मदर्शन झाले असते. ती बुद्धी शुद्ध व्हावी म्हणूनच तर आपण साधना करत असतो, कारण ती मनाच्या कचाट्यात असते. वासनांच्या लेपामुळे मलिन झालेली असते. साधनेने जसजसे मन शुद्ध होत जाईल, वासना शुद्ध होत जातील, तसतशी त्या बुद्धीची सोडवणूक होते आणि मग माऊली सांगतात त्याप्रमाणे, मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल, इतकेही थारा मोडेल या पापियांचा. जे कामक्रोधादी विकार बुद्धीला वेढून बसले आहेत, ते साधनेने सुटले की आपणही त्यातून आपोआपच सुटतो. त्यासाठी परमार्थ करायचा असतो. मग मनाची धाव पाठवेल आणि बुद्धीची सोडवण होईल, इतकेही सारा मोडेल या पापियांचा. जे कामक्रोधादी विकार बुद्धीला वेढून बसले आहेत, ते साधनेने सुटले की आपणही त्यातून आपोआपच सुटतो. त्यासाठी परमार्थ करायचा असतो. मात्र आपण व्यवहारात जिला बुद्धी म्हणतो, ती या बुद्धीपासून भिन्न असते. व्यवहारातील बुद्धीचा अर्थ धारणा शक्ती असा होतो. ती धारणा शक्ती अर्थातच आपल्या मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून असते. ज्याच्या मेंदूवर वळ्या जास्त असतात त्याला बुद्धी जास्त असते असे म्हणणे चुकीचेच आहे. व्यवहारात जिला प्रज्ञा म्हणतात, तिचाही अर्थ असाच आहे. एखाद्याचे मन जर एखाद्या विषयात एकाग्र होऊन तो जर त्या विषयाशी तदाकार होऊ शकत असेल, तर त्याची प्रज्ञा किंवा धारणाशक्ती उत्तम असते. तेच जर का त्याचे मन चंचल असेल तर त्याची धारणाशक्ती चांगली नसते. म्हणूनच एखादा साधना करायला लागला की त्याची प्रज्ञा हळूहळू वाढते असे म्हणतात, कारण त्याची एकाग्रता वाढल्यामुळे त्याची धारणाशक्ती वाढते. ज्या प्रमाणात मनाचे चांचल्य कमी होते, त्या प्रमाणात ही धारणाशक्ती वाढते असा सोपा नियम आहे. परमार्थात स्थूल व सूक्ष्म अशा बुद्धीच्या श्रेणी न मानता त्याऐवजी त्यांचाच अशुद्ध व शुद्ध बुद्धी म्हटले तर घोटाळा होणार नाही. शुद्ध बुद्धी श्री भगवंतांना बघते आणि तेच तिचे कार्य आहे, तर अशुद्ध बुद्धी जीवाला विषयात भरकटत नेते आणि तोच तिचा स्वभाव आहे. प्रश्न, दुष्ट बुद्धीच्या किंवा विध्वंस प्रवृत्तीच्या माणसांमध्ये विवेक कधी जागा होऊ शकेल काय? किंवा त्याच्या मनात श्री भगवंतांविषयी प्रेम कधी येऊ शकेल काय? उत्तर, होय, येऊ शकते, पण ते भगवत प्रसाद आणि त्याची ती दुष्ट बुद्धी किती तीव्र आहे यावरच अवलंबून असते. तरी ते होऊ शकते. नाहीतर माऊलींनी पसायदानात असे म्हटलेच नसते की जे खळांची व्यंकटी सांडो
सत्कर्मी रती वाढो, किंवा दुरितांचे तिमिर जावो. श्री भगवंतांच्या महात्म्याच्या कृपेने आणि अशा व्यक्तीच्या स्वतःच्या प्रयत्नांनी भगवत प्रेम वाढू शकते. त्यांची ती दुष्ट बुद्धी हळूहळू जाऊ शकते. याविषयी अधिक खुलासा करता 9व्या अध्यायातील श्लोक 30 व 31 वरचे श्री माऊलींचे भाष्य आवर्जून अभ्यासावे. प्रश्न: संकल्प विकल्पांचा त्याग व्हावा ते जावेत म्हणजे काय? उत्तर: संकल्प आणि विकल्प हे मनाचे विभाग असतात. आपले मन प्राधान्याने जरी रजोगुणयुक्त असले, चंचल असले तरी त्रिगुणयुक्त असल्यामुळे ते जरी रजोगुणयुक्त असले, चंचल असले तरी त्रिगुणयुक्त असल्यामुळे ते सात्विक, राजसी आणि तामसी भावछटांचे देखील असते. म्हणून त्याचे तामसी व राजसी संकल्प टाळायचे असतात. त्याचे सात्विक संकल्पही फक्त एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच उपयोगाला येतात. या सात्विक संकल्पामुळे शुद्ध पुण्य प्राप्त होत असते. त्यांचा उपयोग करून घ्यावा लागतो, कारण त्यांचा उपयोग सद्गुरू प्राप्तीसाठी आणि भगवत प्राप्तीसाठी होत असतो. नंतर मात्र जेव्हा साधनेने मन अतिशुद्ध होऊन शुद्ध सात्विकता जाते, तेव्हा असे सात्विक संकल्पही स्फुरत नाहीत. म्हणून साधकावस्थेत जेव्हा आपण संकल्प विकल्प जावेत असे म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ आपले राजस आणि तामस संकल्प परमार्थाला घातक अशा काही सात्विक संकल्पांसह सर्वप्रथम जावेत असाच असतो. साधनेसाठी कशाला उठायचे, त्यापेक्षा तासभर लोळावे असे जेव्हा वाटते, तेव्हा शरीराला जडत्व आलेले असते. डोळे उघडावेसे वाटत नसतात. असे जे तामस संकल्प स्फुरतात ते सगळे ताबडतोब तोडायलाच हवेत. राजस संकल्पात एखाद्यावर उपकार करण्याच्या भावनेने काही करावे की न करावे अशी जी चंचलता असते, तिचाही आपण त्वरित त्याग करायला हवा. पण जर काही परमार्थाला अनुकूल सात्विक संकल्प असतील, की जसे आज मी पारायण करीन, किंवा मंदिरात सद्गुरूंच्या सेवेला दर्शनाला जाईन, किंवा अधिक भगवन् नामस्मरण करीन, तर अशा संकल्पाचा साधकावस्थेत कसा काय त्याग करता येईल? शिवाय अशा संकल्पांप्रमाणे त्वरित काही केले तर अनायासे शुद्ध पुण्यही मिळते. म्हणून अंतःकरणात परमार्थानुकूल सात्विक भावना जर आल्या तर त्यांचा त्वरित भोग घ्यावा. जसे एखाद्या सत्पात्राला काही दान देण्याची इच्छा झाली तर ते ताबडतोब द्यावे. एखाद्या गरीबाला मदत करावी असे जर आपल्याला वाटले तर ती ताबडतोब करावी. कोणाच्याही दुःखात काही मदतीचा, सहानुभूतीचा हात जर द्यावयाचा वाटला, समाजासाठी काही सत्कार्य करायचे वाटले तर ते लगेच करावे. असे अनेक प्रकारचे परमार्थानुकूल सात्विक संकल्प असतात. त्या संकल्पांनी फलतः आपली चित्तशुद्धी व्हायला मदत होते. अंतःकरण शुद्धीसाठी साधना अत्यावश्यकच असते. एकदा का नियमित साधनेने पूर्ण अंतःकरण शुद्धी झाली की मग सात्विक संकल्पही स्फुरत नाहीत. आपल्याला त्या स्थितीत याचा त्याग करावा की त्याचा त्याग करावा अशी शंका उरतच नाही. पण साधनावस्थेत जोवर आपली पूर्ण अंतःकरण शुद्धी झालेली नसते, तोवर प्रतिकूल संकल्प विकल्पाच्या आहारी न जाण्याच्या मर्यादा आहेतच. प्रश्न: मागील जन्मांच्या संचितानुसार या जन्मी आपणास सुख दुःख सोसावे लागते व जीव पुढील गतीकडे प्रयाण करीत असतो. मृत्यूनंतरही त्याला नरक यातना भोगाव्या लागतात. या यातना सुखदुःख भोगूनही पुढील जन्मात त्याला पुन्हा सुखदुःखे का भोगावे लागतात? सूक्ष्मजीव व देह यांची सुखदुःखे वेगवेगळी आहेत व ती तशी वेगळी भोगायची असा नियम आहे का? असावा असे अनुभवाने म्हणावे लागते. परंतु असे का? उत्तर: या भूलोकी जन्म हा वासनेप्रमाणेच होतो. प्रत्येक जन्मात 3 प्रकारची कर्मे जीवासोबत असतात.
त्यातील देह प्रारब्ध हे त्या जन्मी त्या स्थूल पांचभौतिक देहाने भोगून संपते, पण संचित व क्रियमान शिल्लकच राहते. प्रश्न: निर्गुण आणि निराकार ब्रह्म म्हणजे नेमके काय? उत्तर: आपल्याला कार्यरूपाने अनुभवाला येणाऱ्या जगाचे जे कारण आहे तेच चेतन ब्रह्म होय. हेच परब्रह्म सच्चित आनंद, अव्यक्त, अचिंत्य, अनंत वगैरे लक्षणांनी युक्त आहे. शिवाय ही लक्षणे त्या परब्रह्माच्या ठिकाणी नित्यच असतात. या सर्व लक्षणांच्या व्यतिरिक्त इतर जे माया उपाधीचे त्रिगुण व त्यापासून होणारे धर्म असतात ते या परब्रह्माच्या ठिकाणी नाहीत. त्यामुळे त्याला निर्गुण ही संज्ञा आहे. म्हणजेच जे सत्व, रज, तम या गुणा वेगळे या गुणांनी वर्जित आहे तेच निर्गुण परब्रह्म. आता हेच परब्रह्म चेतन असल्यामुळे साहजिकच शक्तियुक्त आणि स्फुरण पावणारेही आहे. परब्रह्म व त्याची शक्ती हे एकरूपच आहेत. ज्याप्रमाणे वायू व त्याची गती, सोने व त्याची कांती, कस्तुरी व तिचा सुगंध, अग्नी व त्याची उष्णता, त्याप्रमाणे शिव आणि शक्ती यांची अभिन्नता असते, असे या माऊली आपल्या अमृतानुभवात स्पष्टपणे सांगतात. जैसी समिरा सकट गती, सोनया सकट कांती, तैसी शिवेसी शक्ती आभवीची जे. का कस्तुरी सकट परिमळू, उष्णते सकट अनळू, तैसा शक्ती सकट केवळू शिवूची तो. त्रिगुणात्मक मायाजन्य असा आकार परब्रह्माचे ठायी नाही आणि म्हणूनच त्याला निराकार असे म्हणतात. जेव्हा हेच ब्रह्म स्फुरण पावते तेव्हा ते साकार होते. प्रश्न: अन्वय आणि व्यतिरेक म्हणजे काय? उत्तर: मायेहून सर्व नामरूपाहून ब्रह्म वेगळे आहे असा विचार करते व पाहणे म्हणजेच व्यतिरेक ज्ञान होय. याच मायेला आणि सर्व नामरूपांना ब्रह्माहून वेगळे असे अस्तित्व नाही. ही सर्व नामरूपे पूर्ण ब्रह्मस्वरूपच आहेत असे समजून चालणे हेच अन्वय ज्ञान होय. व्यतिरेक ज्ञान दृढ झाले की साधक दशा पूर्ण होते आणि अन्वय भाव दृढ झाले की सिद्ध दशा प्राप्त होते. ही दोन्ही ज्ञाने